नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला त्या आज काय डब्यात स्पर्धेचा अँकर सांगतोय. सो आता वाजले आहेत 11 बरोबर. तर परीक्षक 2 तासाने आपले जिन्नस टेस्ट करणार. तर त्यातली एक कन्सेस्टंट म्हणते की त्यातलं तोपर्यंत सगळं अन्न थंड होईल ना. तर तोपर्यंत तो अँकर काय म्हणतो बघा. तो म्हणतो, तुम्ही तुमच्या मिस्टरांना जेव्हा डबा देता तेव्हा ते साधारण किती वाजता खातात? तर आई उत्तर देतात, साधारण 1-2च्या सुमारास. तर करेक्ट, आपण पण तेच करणार आहोत असं तो अँकर सांगतो. आणि आता 2 तासा नाही म्हणजेच 1 वाजता हे डबे उघडले जातील आणि आता जो काही निकाल आहे तो जाहीर होईल असं आता त्या अँकरने सांगितल्यावर सगळे जरा मूड चेंज होतो. आणि त्यामुळे तुमच्याकडे आता दुपारपर्यंतचा वेळ आहे. तर त्याच्यानंतर बघूया रिझल्ट काय येतोय ते, असं तो म्हणतो. आणि आता बघूया खरंच रिझल्ट काय येणार आहे ते. कारण इकडे प्रेक्षकांना बघा, शमिका आली आहे. काका आत येऊ का असं विचारते. तर बाबा म्हणतात, अगं ये ये ये, का ग काय झालं असं विचारतात. तर शमिका म्हणते, काका ते मी सिटी सेंटरला मावशीच्या इथे जाऊन येऊ का असं शमिका विचारते. तर बाबा तिला विचारत असतात, का ग असं अचानक काय झालं? तर शमिका म्हणते, मी किती वेळापासून मावशीला फोन लावते तर ती फोनच उचलत नाहीये. तर बाबा म्हणतात, ती स्पर्धेत असेल तर की ती कसा काय फोन उचलेल? तर शमिका म्हणते, तेच तर ना, ती वेळेत पोहोचली का नाही हेच कळत नाहीये. तर बाबा म्हणतात, अगं ती काय लहान आहे का? तू काय एवढी काळजी करतेस? तर शमिका सांगायचा प्रयत्न करत असते. तर बाबा तिला म्हणतात की ती पोहोचली नसती तर तिने मला फोन केला असता किंवा ती घरात आली असती. तर शमिका म्हणते, काका का कुणास ठाऊक हो, पण मला ना खूप टेन्शन येतंय असं शमिकाने सांगितल्यानंतर बाबांना तिच्याकडे बघायला लागतात आणि विचारतात, कसलं टेन्शन? तर शमिका म्हणते, मला ना असं वाटतंय की सीमा वहिनीची गाडी काही मुद्दामून म्हणजे बंद वगैरे पडली नव्हती, तिने ती मुद्दामूनच तिथे रस्त्यात उभी केली होती. आणि मग प्रेक्षकांनो, हे सगळं ऐकल्यानंतर बाबा तिला काय म्हणतात, बाबा म्हणतात, तू सिरियल कमी बघ म्हणून. तेवढ्यात स्वीटी पण येते. तर स्वीटी आल्यानंतर शमिका विचारते, स्वीटी वहिनी ऐक ना, आपण सिटी सेंटरला मावशीच्या स्पर्धेच्या इथे जाऊया का? तर शमिकाला स्वीटी म्हणते, व्हॉट अ कोइन्सिडन्स, मी आता तुला तेच विचारायला आले होते की आपण पण तिथे जाऊया का असं म्हणून. तर त्या दोघी जात असतात. पण स्वीटी तेवढ्यात बाबांना हाक मारते, म्हणजे काकांना हाक मारते. म्हणते, बाबा काका आम्ही जाऊन येऊ का? तर बाबा म्हणतात, मी जर का नाही म्हटलं तर तुम्ही दोघी थांबणार आहात का? तर त्या दोघी नाही असं उत्तर देतात आणि तिकडनं निघून जातात. बाबा म्हणतात, मला विचारायचं नाटक कशाला करताय? तर काका प्लीज, बाबा प्लीज असं म्हणत ना दोघी जणी निघून जातात. आणि तर बघूया आता स्पर्धेच्या इथे काय काय चाललेलं आहे ते. डबे टेस्ट करायची वेळ झालेली असेल, आता 1-2 तास होऊन गेले असतील. तर आता तो अँकर म्हणतोय की आता वेळ झाली आहे निकालाची. तर आता वाजला आहे 1. तर तोपर्यंत स्वीटी आणि शमिका पण दोघी आल्यात बरं का, आणि आईला बेस्ट ऑफ लक वगैरे देतात. आई खुश झाल्यात त्या दोघींना बघून. तर तो अँकर विचारतो, सो काय वाटतं, एक्सायटेड आहात का? तर ताई तुम्ही एक्सायटेड आहात का असं आईना पण विचारतात. तर हो हो सगळे म्हणतात. आणि ते म्हणतात, आता तो म्हणतो, मी आता एक गंमत करणार आहे. तर अजून एक गंमत करणार आहे. माझ्या हातात आता बाऊल आहे, त्याच्यात चिठ्ठ्या आहेत, ह्यात 8 नंबर्स लिहिलेले आहेत. मी रँडमली एक एक चिठ्ठी उचलणार आणि त्या नंबर वाचणार आणि तो नंबर वाचल्यानंतर त्या कंटेस्टंटने इथे यायचं आहे. ओके. तर नंबर वाचतो. आता बघूया आता कोणाकोणाचे नंबर कसे कसे येत आहेत ते. तर आपली पहिली स्पर्धक आहे असं म्हणून नंबर 5. आता 5 नंबरच्या स्पर्धकाला बोलवलंय पुढे. मग त्या स्पर्धकाचा डबा इथे खाऊन बघितला जातो. परीक्षक जरा तोंडवाकडं वगैरे करतात, मग चांगलं करतात, कौतुक करतात. असे प्रत्येक असे वेगवेगळे नंबर्स तिथे येत आहेत, वेगवेगळे कंटेस्टंट येत आहेत समोर. आणि मग त्यांच्या डब्यात काय बनवलंय हे सगळं टेस्ट करतायत जजेस. टेस्ट केल्यानंतर तिथे बरोबर चूक काय असेल ती टिप्पणी देतातच. त्याचबरोबर वहीत म्हणजे त्यांच्या नोटपॅडवर पण सगळं लिहिलं जातंय. अँकर पण चीअर करतोय सगळ्यांना, परीक्षक सुद्धा चीअर करतायत. असं सगळं चालू आहे तिकडे स्पर्धेचा एकंदरीत माहोल छान जमला असं म्हणायला हरकत नाही. आईंचा नंबर पण यायचा आहे, मध्ये जोक वगैरे करतोय तो अँकर. त्यामुळे आई वगैरे किंवा बाकीच्या कंटेस्टंट सगळ्या इथे हसतायत. आणि आता बघूया कुणाचा आईंचा नंबर कधी येईल तो. तर त्याच्या आधी कंटेस्टंट नंबर 3 वगैरे तो डबा पडलेला आपला वगैरे विचारतात. तर हो, तरी तुम्ही म्हणजे आहात फुल पॉवर काय? डबा वगैरे उघडून बघितला जातोय, पण डब्यातनं वास येतो डबा उघडल्या. पण आता परीक्षक डायरेक्ट काही बोलत नाहीत, पण ठीक आहे, असं काय काय चालू आहे त्यांचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा स्पर्धक येतो वगैरे असं सगळं चालू आहे. तुम्ही तुमचा डबा घेऊ शकता, तुम्ही निकाल थोड्या वेळाने जाहीर करतो असं म्हणून ते सांगतात. परीक्षकांची तोंड बघा कशी होतात, म्हणजे एकेकाने डब्यामध्ये वास वगैरे आल्यानंतर कसं झालंय ते.
तर आता प्रेक्षकांना पुढचा नंबर जो येतोय तो 3 नंबरचा कंटेस्टंट येतोय बरं का. आणि त्या 3 नंबरच्या स्पर्धकाने काय केलंय बघूया आपण. तर त्याने ना डब्यामध्ये बहुतेक ना ढोकळा दिसतोय केलेला. तर तो ढोकळा आहे आणि ही जी कंटेस्टंट आहे ना यांचं म्हणे मोठं YouTubeचं चॅनल वगैरे आहे असं दाखवलंय त्यांनी. बघूया कधी कळतंय काय होतंय ते पुढे. तर ढोकळा छान आहे असं म्हणून कौतुक करतात. पण अजून जाळी पडायला हवी होती वगैरे सांगतात परीक्षक तिथल्या तिथेच. दुसऱ्या परीक्षक पण म्हणतात अगदी बरोबर, पण ही जी चटणी आहे ती सुद्धा खूप चांगली झाली. अगदी तोंडात चव विरघळते. आणि त्यातले ते जेंट्स परीक्षक आहेत ते म्हणतात, "मला ढोकळा माझा एवढा फेव्हरेट आहे. मी तो सतत खात असतो. सो मी हे नक्की सांगू शकतो की हा ढोकळा एकदम छान झालाय" वगैरे कौतुक करतात त्यांचं. शमिका बघा कशी बघते अगदी निरखून म्हणजे कसं बोलतात किंवा काय बोलतायत ते. माझ्याकडून तुम्हाला थम्स अप आहे असं वगैरे त्यांना कौतुक वगैरे केलं जातं. तर लगेच थँक यू व्हेरी मच असं म्हणून निघून जातात स्पर्धक क्रमांक 3. आणि आता प्रेक्षकांनो त्याच्यानंतर पुढचा स्पर्धक कोण येतोय किंवा आणि टाळ्या वाजवा असं चीअर अप सगळं चालू आहे. मूड चांगला आहे. प्रत्येक परीक्षक आपल्या नोटपॅडमध्ये व्यवस्थित लिहून घेतायत. आणि आता स्पर्धक क्रमांक 4 ला बोलवलंय. तर 4 नंबरच्या स्पर्धकाने काय केलंय बघूया. त्याला परीक्षक काय म्हणतात ते पण बघा इकडे. तर इथे ना पुरी केली आहे वाटतं का काहीतरी. तर त्या पुरीचा आकार वगैरे किंवा तेलकट आहे, डब्यात किती वाजता भरणार किंवा काय ह्या सगळ्यावर लगेच तिथे परीक्षक ना टिप्पणी देतात ते आपली. पुरी भाजीचा बेत तसा छान आहे असं म्हणतात. पण कसं आहे पोळ्यांचा खुसखुशीतपणा ॲटलीस्ट लंच टाईमपर्यंत टिकणं अपेक्षित होतं. ते काही इथे झालेलं दिसत नाहीये असं पण सांगतात. म्हणजे ते एक मला आवडलं की परीक्षक जिथल्या तिथे सांगतात. तो पण दुसरी परीक्षक म्हणते, "पुरी ना पचपचीत झाली आहे. वाफ धरल्यामुळे ती खाण्यायोग्य नाही राहिलेली. नेक्स्ट टाईम काळजी घ्या" वगैरे असं सगळं सांगतात तिकडे त्या कंटेस्टंटला. तर ते सुद्धा थँक म्हणून निघून जातात. आता पुढचा नंबर कुणाचा येईल? आईंचा नंबर येतो का अजून कोणाचा नंबर येतो ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता स्पर्धक क्रमांक 8 ला बोलवलंय त्याने. 8 नंबर काहीचा नाहीये, दुसऱ्या स्पर्धकांचा नंबर आहे. तर तो स्पर्धक पण तिथे आलेला आहे. त्यांनी पण काय जे काही केलंय ते इथे टेस्ट करून बघितलं जातं. पोळी वगैरे खाऊन बघितली जाते. जे काय बरोबर असेल ते सगळं इथे त्यांना सुद्धा सांगितलं जातं. म्हणजे गुड आहे डबा, चांगला आहे वगैरे असं. आणि मग त्याच्यानंतर टाळ्या वगैरे वाजवल्या जातात. आणि आता बघूया पुढचा नंबर आईंचा तरी येतोय का? तर आईंचाच नंबर शिल्लक आहे. ऑफकोर्स लास्ट नॉट द लीस्ट कंटेस्टंट नंबर 2 शुभाताई आता म्हणून आईंना बोलवलंय. आणि आता आईंचं लक्ष आईंना चिरप करायला शमिका आणि ओरडतायत तिकडनं. तर आता डबा उघडलाय बघा आईंचा. ते कसे रिॲक्शन देतात किंवा काय देतात बघा. परीक्षक आधी नुसता आईंचा डबा ना ओपन करतात आणि नुसता बघतच राहतात. जे काही घातलंय डब्यामध्ये किंवा कशी मांडणी केली ते सगळ्यांना असं निरखून बघतच जातात. वास वगैरे घेतायत. वास तर छान येतोय म्हणून असं कौतुक पण करतायत. आणि आता सगळ्यांचं लक्ष आईंच्या डब्याकडे आणि परीक्षक काय म्हणतात त्याच्याकडे लागतंय. त्यातली एकटी परीक्षक जी काही आहे ती घास खाऊन बघते आणि "वाह! गुड" असं म्हणते. आणि मग दुसरा परीक्षक म्हणतात, "वाह! फारच छान आहे." आणि मुळात म्हणजे आंबलेलं नाहीये किंवा वास आलेला नाही असं ते दुसरे परीक्षक म्हणतात. म्हणजे तिसरे परीक्षक म्हणतात. स्वीटी कौतुकाने बघते बरं का आईंकडे आपल्या. आणि आता बघूया ते म्हणतात, "इतका वेळ होऊन सुद्धा जेवण एकदम फ्रेश आहे तुमचं. योगेश, तुमच्या मताशी मी सहमत आहे. हे अजिबात आंबलेलं नाहीये." असं म्हणून त्या परीक्षक सुद्धा कौतुक करतात. अँकर बघा कसा बघतोय. त्या परीक्षक म्हणतात, "हो ना, मी बघत होते की कुणाच्या तरी लक्षात येईल की गरम-गरम अन्न डब्यात भरल्यानंतर खराबच होतं वगैरे. हे कुणाच्या तरी लक्षात येईल असं आम्ही बघतच होतो. आणि कसं आहे ना, ते कधी खाल्लं जाणार आहे किंवा जेवण पॅक करायच्या आधी हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर पुऱ्या, पोळ्या ज्या काही आहेत त्या पचपचीत होण्याची शक्यता असते. काही पदार्थ आंबतात, पण ती खबरदारी शुभा किल्लेदार तुम्ही व्यवस्थित घेतली हे कसं काय लक्षात आलं तुमच्या? असं ते आईंना विचारतात. आणि मग प्रेक्षकांनो आई काय उत्तर देतात बघा. "नाही म्हणजे बरोबर आहे ताई तुमचं. माझ्या हातूनही सुरुवातीला तसं व्हायचं. नंतर मला लक्षात यायला लागलं की डबा गरम-गरम भरला की भाजी आंबते. वाफ तशीच धरून राहते डब्यामध्ये आत. कधी-कधी पोळी किंवा पुरी पचपचीत होते. भाजी पचपचीत होण्याची शक्यता असते. पोळ्या अशा म्हणजे वाफ काढली नाही भरताना तर त्या डब्यात भरल्या गेल्या तर त्या सुद्धा अशा वातड होतात किंवा ओलसर होऊन राहतात. कधी-कधी पोळ्याही आंबट होतात. चव त्याची बरोबर लागत नाही. या सगळ्या गोष्टी हळू माझ्या लक्षात येत गेल्या. आपण जेव्हा वरतून कोथिंबीर घालतो सुशोभीकरणासाठी त्या कोथिंबिरीचा सुद्धा रंग बदलतो. ती काळी पडत जाते. म्हणून पूर्णपणे डब्याची वाफ काढून मगच तो डबा नीट भरते मी असं आई सांगतात. आणि मग प्रेक्षकांनो इकडे ना आईने असं सांगितल्यानंतर तो अँकर म्हणतो, "एक्झॅक्टली मी तेच म्हणत होतो. मी इकडे बोंबलत
बोलतोय 10 मिनिटं उरली आहेत, 5 मिनिटं उरली आहेत, 3 मिनिटं उरली आहेत, पण ताई माझ्याकडे बघून छान स्मितहास्य देत होत्या, एवढंच हसत होत्या, असं तो अँकर सांगतो. आणि मग आई पण इकडे हसायला लागतात. त्याचं कारण हेच होतं असं म्हणून सांगतात. आणि बाकी ताई कळलं का तुम्हाला आजचा टेक अवे किंवा आजचा या राऊंडचा जे काही सारांश होता ते सगळं कळलं का तुम्हाला, असं तो विचारतो. की हेच आहे ते, गरम अन्न लगेचच्या लगेच डब्यात टाकायचं नाही, तो थंड होईपर्यंत थांबायचं. तर तोपर्यंत परफेक्ट परफेक्ट कसं आहे, जेवण फक्त स्वादिष्ट बनवून उपयोग नाही, तर ते जेवणाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत तितकंच स्वादिष्ट कसं राहील हा विचार लक्षात घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, असं जजेस पण सांगतात इकडे. आणि आईंचं कौतुक होतं. तर जजेस म्हणतात तुम्ही प्रमाणाचं गणित खूप छान मांडलत, पण या सगळ्या भानगडीमध्ये बऱ्याच जणांचं वेळेचं गणित मात्र चुकलं, असं वगैरे ते जजेस बोलतात. आणि म्हणजे बाकीचे सगळे हसतात. पण आईंचं कौतुक होतं. आई थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणतात आणि तिकडनं डबा घेऊन ना आपल्या राऊंडवर तिथे टेबलवर जातात. आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. आईंसाठी जोरदार टाळ्या वगैरे वाजवल्या जातात, कारण आईंचं कौतुक होतं. आईंना जे काही स्पर्धेत पाहिजे होतं, म्हणजे आईंनी जे काही केलंय ते व्यवस्थित आजच्या स्पर्धेसाठी उपयोगी होतं. कारण हेच तर शिकायचं होतं ना, म्हणजे आज डब्यात काय आहे, म्हणजे नुसती डबा बनवायचा नाहीये, तर त्यातून जे काही शिकवण आहे ती हीच की गरम गरम अन्न वगैरे भरायचं नाही. आणि जजेसनं आईंचं केलेलं कौतुक, यामुळे आई मात्र खुश आहेत. तर आता बघूया पुढे काय घडणार आहे ते, कारण तो अँकर सांगतोय माझ्या हातामध्ये एक लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये ती नावं आहेत जी या स्पर्धेत आज पुढे जाणार आहेत, अशी नावं आहेत. अनफॉर्च्युनेटली असे काही 2 कंटेस्टंट आहेत जे आज म्हणजे एलिमिनेट होणार आहेत, असं सांगितल्यानंतर बाकीच्या सगळ्यांना धक्का बसतोय. आता बघूया कोणाचं नाव येणार आहे, कोण कंटेस्टंट बाद होणार आहे, कोण पुढे जाणार आहे. खरंच एक नवीन वेगळ्या टप्प्यावर ही सिरियल आली असं म्हणायला हरकत नाही. एक नवीन काहीतरी दाखवता येते. तर आता प्रत्येकाच्या जणांचं इथे नाव सांगितलं जातं, तर पुढे जाणारी नावं सांगतायत. त्याच्यातलं पहिलं नाव तर शर्मिला घाटपांडे, म्हणजे ती चॅनलवाली. लक्षात ठेवा तुम्ही आता, म्हणजे नावं जर का मी विसरले तरी तुमच्या लक्षात नावं राहिली पाहिजेत ना, म्हणजे कोडवर्ड लक्षात राहूया. तर ती चॅनलवाली जी कोण आहे ती, तिचं चॅनल आहे, ती पहिली पुढे गेली आहे. मग दुसरं नाव घेतलं जातं, दुसरं नाव कुणाचं आहे वगैरे चाललंय, श्रावणी, परब वगैरे अशी बाकीची जी काही नावं आहेत ती सगळी घेतली जातात. आई मात्र सगळ्यांचं दिलखुलास प्रमाणे इथे कौतुक करतायत. तिसरं नाव कुणाचं असेल, एनी गेसेस ऑडियन्स, कुणाचं नाव काय असेल काय? तर तिसरं नाव कुणाचं आहे बघूया. आता तिसरं नाव आहे विद्यादेवी मिश्रा, त्यांचं तिसरं नाव होतं. आणि अशा पद्धतीनं जी काही 4-5 नावं आहेत ती घेतली जातात, पण आईंचं नाव घेतलेलं नाहीये बरं का प्रेक्षकांनो याच्यात अजून सुद्धा. त्यामुळे आई मात्र टेन्शनमध्ये आहेत आणि स्वीटी शमिका सुद्धा टेन्शनमध्ये आहेत. चौथं नाव सांगितलं जातं स्वाती नगरकर. मग सगळ्यांच्या परत त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे केलं जातं, टाळ्या वाजवल्या जातात जोरदार, असं सगळं चालू आहे आता. आणि आता नाव, 5वं नाव कुणाचं असेल? 5वं नाव बघा कुणाचं आहे, तर 5वं नाव वेदा पाठक. कॉंग्रॅच्युलेशन्स असं तो अँकर म्हणतोय. आणि इकडे स्वीटी आणि शमिकाचा जीव मात्र असा की घासघूस होतोय. टाळ्या तर वाजवतात बाकीच्यांसाठी, पण आईंचं नाव मात्र अजून आलेलं नाहीये. आणि आता बाकी सगळ्यांच्या बरोबर शमिकाला वगैरे टेन्शन आले की आता अजून मावशीचं नाव नाहीये. आता 5 कंटेस्टंट सेफ झालेत करेक्ट, असं म्हणून इकडे ना तो अँकर बोलायला चालू करतो. आणि मी रिक्वेस्ट करीन उरलेल्या 3 कंटेस्टंटला त्यांनी पुढे यावं. म्हणजे कोण कोण आहे त्याच्यात? आई आहेत आणि अजून 2 आहेत, चैताली विश्वास, शुभा किल्लेदार. आणि तिसरं नाव सीमा साखरकर असं नाव घेतात. आता बघूया तिघी जणींमधनं काय डिसिजन घेणार आहेत ते. तर इकडे तो तिघींना पुढे बोलवतो अँकर जो काही आहे तो. आणि त्याच्यानंतर तो म्हणतो एक शेवटचा ट्विस्ट घेऊ का, आजच्या दिवसातला एक शेवटचा ट्विस्ट घेतो, असं तो सांगतोय. आणि आता बघा ट्विस्ट काय आहे, तर मी आता 2 अशी नावं मी घेणार आहे जी एलिमिनेट होणार आहेत, अशी ते सांगतो बरं का तो अँकर. आणि पण कसं आहे, ही स्पर्धा आहे, कोणी जिंकणार कोणी हरणार असं आता बोलायला चालू केलंय बरं का त्याने. पण प्लीज डोंट फील बॅड. तर कोण तुम्ही इथे आलात, तुम्ही भाग घेतलात, हेच खूप मोठं आहे असं आता त्याने सांगितलंय. आणि इतकं तो असं बोलतोय त्यामुळे टेन्शन तर आलेलंच आहे. आणि आता बघूया आईचं नाव येतंय का नाही ते. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी असं म्हणून तो तिघींसाठी पण टाळ्या वाजवायला सांगतो. परत एकदा तिघींसाठी टाळ्या वगैरे वाजवल्या जातात. बाकीचे कंटेस्टंट सुद्धा अगदी टाळ्या वाजवतात. तर फर्स्ट कंटेस्टंट ज्या एलिमिनेट होणार आहेत त्यांचं नाव असं आता तो सांगतो. आणि परत धाकधूक 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 सगळ्यांना टेन्शन आलंय आता, म्हणजे स्वीटीला आणि शमिकाला टेन्शन आलंय. तर पहिलं नाव आहे चैताली विश्वास, म्हणजे आईंचं नाव तरी अजून त्याच्यात नाहीये. आय एम सॉरी ताई, तुमचा प्रवास इथेच झाला, असं म्हणून तो कंटेस्टंट त्या चैताली विश्वासना सांगतो. आता त्या एलिमिनेट होऊन तिकडे बसलेल्या आहेत. आणि आता राहिले कोण, तर आई तेवढ्याच राहिल्यात आणि अजून एक कंटेस्टंट तो राहिलाय.
तर प्रेक्षकांनो आता अँकर म्हणतो, "आता मी जास्त वेळ घेत नाही" असं म्हणून सांगतो. जी कंटेस्टंट आज एलिमिनेट होतीये ती आहे किंवा त्यांचं नाव आहे असं म्हणून इकडे तो सांगतो आणि आता स्वीटी आणि शमिका तर नखं खातायत लिटरली आणि सीमा साखरकर असं नाव सांगितल्यानंतर इकडे आईंच्या चेहऱ्यावर आनंद झालाय कारण आई आपल्या एलिमिनेट झालेल्या नाहीयेत, त्या पुढे गेल्यात आणि प्रेक्षकांनो ह्याच्या पुढची इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत कळेल. तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. अजिबात चुकवू नका. आणि अशा रीतीने आपल्याला आपली 6 कंटेस्टंट मिळाली आहे तर शुभा किल्लेदार असं म्हणून सांगतात आणि मग आईंसाठी टाळ्या वगैरे वाजवल्या जातात. आई पण हुश्य देवाला नमस्कार वगैरे करतात म्हणजे चला पुढे तरी गेला. तर शुभाताई मी तुमचं मुद्दाम नाव शेवटी घेतलं असं तो कंटेस्टंट सांगतो कारण मला तुम्हाला एक स्पेशल मेन्शन म्हणून द्यायचं होतं. आता काय स्पेशल मेन्शन आहे बघा. शुभाताई आज तुम्ही उशीर आलात तरी सुद्धा तुम्ही बाजी तुम्हीच मारलीत बरं का. असं कौतुक करतो तो त्याचं त्यांच्या आईंचं आणि तो म्हणतो शुभाताई तुम्ही एकतर डबा कमी वेळात पूर्ण केलात आणि तो पॅक अशा रीतीने केलाय की तो पदार्थ अजिबात खराब होणार नाही. हॅट्स ऑफ टू यू तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्या शुभाताईंसाठी असं म्हणून परत एकदा छान छान कौतुक केलं जातं आईंचं इथे. सगळेच जण आईंसाठी जोरजोरात इथे टाळ्या वाजवतात. परीक्षकांनी खास नमूद केले की या डब्यातले पदार्थ जे काही आहे ते सगळ्यात जास्त स्वादिष्ट होते असं म्हणून सांगतात. स्वीटी आणि शमिका पण खुश होतात बरं का आणि त्यांनी म्हणूनच तुम्हाला आज मिळालाय हायेस्ट स्कोर असं तो सांगतो. म्हणजे आजच्या दिवशी स्पर्धेत आईंना मिळालेला स्कोर असतो तो हायेस्ट स्कोर असतो. बाकीच्या ताईंनी प्लीज लक्ष द्या. आज यांना हायेस्ट स्कोर मिळालाय उद्या तुम्हालाही मिळू शकतो कारण 5 दिवसानंतर ज्या स्पर्धकाचा स्कोर हा जास्त असेल किंवा हायेस्ट असेल ती ठरणार अंतिम विजेता असं सांगितलंय आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. सो ताई ऑल द बेस्ट सगळ्या तुमच्या पुढच्या फेरींसाठी. मी तुम्हाला भेटणार आहे उद्या. तोपर्यंत टेक केअर सी यू बाय बाय असं म्हणत तो अँकरना तिथे थांबतो. तर प्रेक्षकांना तुम्हाला कळलं का की आजच्या राऊंडमध्ये आईंना जो काही स्कोर मिळालाय तो हायेस्ट स्कोर मिळालाय. इकडे सीमानं काय केलेलं असतं सीमाने आईंना स्पर्धेत पाठवून जाऊ नये त्या स्पर्धेत पोहोचू नयेत वेळेवर याच्यासाठी भरपूर पराक्रम केलेले असतात पण त्या सगळ्यावर मात देऊन आई स्पर्धेत पोहोचतात आणि आईंना इकडे हायेस्ट स्कोर मिळतोय. पहिल्या दिवशी स्वीटी आणि शमिका दोघी जणी आईंजवळ येतात आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे म्हणतात. 3 चीयर्स फॉर शुभा किल्लेदार हिपी पुरे सगळं चाललोय आणि इकडे आता आई म्हणतात हो हो थांबा अगं मी काही स्पर्धा जिंकले नाही फक्त आज पहिली फेरी जिंकली राऊंड जिंकले अजून 4 फेऱ्या बाकी आहेत वगैरे सगळं चाललंय आणि आता प्रेक्षकांनो आई म्हणतात काय माहिती त्या फेऱ्यांमध्ये काय काय चॅलेंजेस ठेवले असतील त्यांनी काय होईल देवच जाणे वगैरे असं चाललंय. तर शमिका म्हणते ते सगळं देवच जाणे पण मला एवढंच माहितीये की 4ही राऊंड तूच जिंकणार आहेस. तर आई स्वीटी पण म्हणते शमिकाने ठीक का आई मला माहितीये ना माझ्या सासूबाई कमाल आहेत ते तुम्हीच जिंकणार वगैरे असं दोघी जणी कौतुक करतात बरं का आईंचं. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय मजा होतीये ते. तर प्रेक्षकांनो काय होतंय बघा इकडे आई त्या दोघींचं कौतुक करतात कशा आल्या ग माझ्यासाठी धावत धावत म्हणजे मोटिवेट करायला असं आईंचं चाललंय दोघींकडे कौतुकाने बघतायत आणि तोपर्यंत ती जी स्पर्धक होती ना ती चॅनलवाली स्पर्धक होती ना ती येते आईंजवळ आणि ती हाक मारते आईंना शुभाताई असं म्हणून आणि म्हणते मनापासून अभिनंदन तुमचं. तर तुमचं पण अभिनंदन. मग अशी तुम्ही जी ट्रिक सांगितलीत ना ती कित्येकदा मी माझ्या चॅनलवरनं बायकांना सांगितली असं आणि बोलते बरं का ती आणि म्हणते म्हणजे कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ऐनवेळी महत्वाच्या ठरतात नाही का. तर आई पण म्हणतात हो हो मी तुमचं चॅनल बघते फॉलो करते मी तुम्हाला. तर ती म्हणते हो का ठीक आहे थँक्यू आणि ताई आज तुम्ही ढोकळा बनवला होता ना. तर ती म्हणते हो गरम होता म्हणून डायरेक्ट डब्यात भरला आणि अर्थात ढोकळा होता म्हणून आमला नाही असं आणि हळूच टॉन्ट पण मारून घेते बरं का तेवढ्यातल्या तेवढ्यात. चला मग भेटूया उद्या. हिला ऍटिट्यूड भरपूर आहे बरं का कारण पहिल्या दिवशी ती आईंना कोण असं अशा अवतारात येतं स्पर्धेला वगैरे असं तिने बोललेलं असतं आणि त्या निघून गेल्यानंतर आई म्हणते चांगल्या आहेत स्वभावाने त्या असं म्हणून त्यांच्याबद्दल बोलते. तर स्वीटी म्हणते ही स्पर्धा संपल्यानंतर ना आपण पण ना तुमचं चॅनल सुरू करूया. तर शमिका म्हणते की अगदी तू माझ्या मनातलं बोललीस. तर आई म्हणतात हो आता तेवढंच राहिलंय आता असं म्हणतात आणि मग आता मनातलं बोललीस म्हणे असं म्हणून दोघी चिडवतायत. तोपर्यंत आता तो अँकर येतो आणि म्हणतो शुभाताई तुम्ही तर फर्स्ट बॉलवर सिक्सर मारलात. तर शमिका म्हणते आमची मावशीना नेहमीच सिक्सर मारते आणि तुम्ही असं म्हणून तो अँकर विचारतो आणि नो नो आय एम जस्ट किडिंग असं म्हणतो आणि कॉंग्रॅच्युलेशन्स ताई असं म्हणून आईचं कौतुक करतो आणि आणि म्हणतो तो बरं ताई तुम्ही कमालच केलीत. आमचे जे काही जजेस आहेत ते तुमचा डबा बघून खाऊन इतके
खुश झाले होते. "कीप इट अप ताई" वगैरे कौतुक करतो. तर आई पण म्हणतात, "थँक यू, सो मच" आणि म्हणतात, "एक विचारायचं होतं तुम्हाला." तर काय विचारतात बघा आई. आई म्हणतात, आज आता म्हणजे मी जो डबा बनवलाय, तर तो डबा मी घरी घेऊन जाऊ शकते का?" असं विचारतात. तर तो ऑफकोर्स बाय ऑल मीन्स प्लीज घेऊन जा असं म्हणून तो सांगतो आणि स्वीटी आणि शमिका लगेच थँक वगैरे म्हणतात त्याला आणि हसतात. अशा पद्धतीनं चाललंय आणि मग डबा घेऊन जायला मिळतोय. आई, स्वीटी, शमिका हे दोघी-तिघी एकमेकींना छान अशी मिठी मारतात. आता पुढे काय घडणार बघत राहू. या स्पर्धेचा पहिला दिवस तर अगदी व्यवस्थित पार पडला असं म्हणायला हरकत नाही. आल्या होत्या अडचणी, पण देवासारखा देवा धावून आला त्याच्यामुळे सगळ्या अडचणी दूर झाल्या. पण ह्या सगळ्यामध्ये बाबांची आईला कशी साथ मिळते हे सगळं बघत राहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या ह्या ज्या काही छान-छान कमेंट आहेत ना, त्या कमेंटसुद्धा येऊ द्यात बरं का. तर इकडे आई आता बाबांना म्हणतायत, "अहो तुम्ही कुठे गेला होतात? मी तुम्हाला शोधत होते, तुमची वाट बघत होते." बाबा म्हणतात, "अगं मी नानाकडे गेलो होतो. पण स्पर्धा कशी झाली तुझी?" तर आई म्हणतात, "अहो स्पर्धा छान झाली होती. आम्हाला आज विषय दिला होता, की काय आहे तुमच्या नवऱ्याला लोकल पकडायची आहे. तुम्हाला त्याला डबा करून द्यायचा आहे आणि तुम्हाला उशीर झालाय." तर बाबा म्हणतात, "अरे वाह! आणि डबा बनवण्यात तर तुझा हातखंडा आहे." तर आई म्हणतात, "अरे हो, थोडी गोंधळून गेले होते मी. पण मला स्पर्धेला जायला उशीर झाला होता ना, त्यामुळे गोंधळायला झालं होतं. पण डोळे बंद केले आणि तुमचं नाव डोळ्यासमोर आणलं आणि लगेच कामाला सुरुवात केली." तर बाबा म्हणतात, "माझं नाव काहीतरीच काय?" तर आई म्हणतात, "अहो खरंच तुमच्यासाठीच बनवायचा होता ना डबा. मग काय केलं, तुम्हाला आवडते ना तशी भाजी केली. परीक्षकांना खूप आवडली. खूप आवडला त्यांना माझा डबा. म्हणून माझी पुढच्या फेरीसाठी निवड सुद्धा झाली." तर बाबा म्हणतात, "कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन." तर आई थँक वगैरे असं म्हणतात आणि म्हणतात, "पण खरं सांगू का, हे फक्त तुमच्यामुळे झालं." तर बाबा म्हणतात, "मी काय केलं? मी तर इथे बसून होतो." तर आई म्हणतात, "असं कसं? तुम्ही मला मोगऱ्याचा गजरा आणून दिला होतात की नाही? त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझ्या सोबत आहात आणि आता तुम्ही माझ्या सोबत आहात तर मला दुसरं काहीच नको." तर बाबा पण म्हणतात, "मला पण तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये." तर आई पण म्हणतात, "मलाही कोणीच नाहीये." तर बाबा तेवढ्यात काय विचारतात बघा, "का? तुला तुझी केटरिंग कंपनी आहे ना, असं बोलतायत. त्या बायका आहेत तुझ्या, आपली मुलं आहेत सगळं." तर आई म्हणतात, "असं नका म्हणू प्लीज." आणि आता आई आणि बाबा दोघं एकमेकांकडे बघत राहिलेत. नेमकं काय होणार पुढे, कसं काय घडणार बघूया. कारण आत्याबाई नावाचा शनी बसलेलाच आहे ना अजून आणि तो सीमा तर महाल शनीचा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आत्याबाई पराक्रम करणार आहेत आणि आईंना स्पर्धेत जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पण आई मात्र स्पर्धेत पोहोचल्या. तिथे काय अडचणी आल्यात, कारण काहीतरी नवीन ट्विस्ट येणारच आहे ना स्पर्धेत. तो नेमका काय आहे आणि कोण जिंकणार बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत.